अभिनंदन. मग आता कसं वाटतंय? नाही कळते मला काय वाटतंय, कसं वाटतंय. तुला हे सुद्धा कळत नाहीये. पण एक गोष्ट आहे, एका मोठ्या डिसिजन मधून मोकळं झाल्यासारखं वाटतंय. खूप मोठं ओझं उतरलं ना मनावरून. पण ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे तुझा चेहरा असा फ्रेश वाटतोय. झालं सुरू. नाही, मी खरंच सांगतोय. मग आज काही काम करणार की? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी कामासाठी चालली आहे. मला कळतं महत्व. हो हो, इट्स ओके, आय एम जस्ट किडिंग. मला माहिती आहे ते. पण खरंच तू आली नसतीस तरीही चाललं असतं. म्हणजे काहीच हरकत नव्हती. आज खूप महत्वाचा दिवस आहे तुझा. पण ऑनेस्टली कामाच्या दृष्टीने इथला प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. पुढचं माहित नाही, पण जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत प्रत्येक दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे. काय झालं? काय नाही. विक्रांत, काय झालं? जोपर्यंत, तोपर्यंत हे शब्द ऐकले ना की तुझं अस्तित्व, तुझं इथलं अस्तित्व हे तात्पुरतं आहे याची जाणीव होते. एनिवे, आता मला सवय करून घ्यायला हवी तुझ्या नसण्याची. हो, मला पण. हेलो. हेलो मानसी. बोल. बिझी आहेस? नाही, बोल. अगं काही नाही, माझ्या मातोश्रींना तुला प्रत्यक्ष पाहायची इच्छा होती. त्या येत आहेत? नाही नाही नाही, फेस टाईम वरती. येशील? हो, येईन ना. ओके, तसं कळवतो मग मी तिला. या, बाय. बाय. मानसी, आता आपण माझ्या आईशी बोलूयात. तू प्लीज इकडे तिकडे पाहून किती पसारा आहे नको सांगू मला. अरे नाही, उलट मी तुझं कौतुक करणार होते की तू बॅचलर असूनही हे घर बॅचलरचं घर वाटत नाहीये. खरंच खूप छान ठेवलंयस तू घर. हे सगळे बदल तू भेटल्यापासून झालेत बरं का. नमस्कार काकू. हाय. हाय. कशी आहेस नाही विचारणार मी, कारण तू कशी दिसतेस हे मी पाहिलं होतं. पण तू कशी आहेस हे मी आत्ता तुला विचारायच्या आधीच मला कळलं. काकू मी, आणि मला आणखी एका गोष्टीचं उत्तरही मिळालं. हा सारखा थांब ना आई, थांब ना आई असं का म्हणत होता ते. मी काय बोलू मला खरंच कळत नाहीये. काही बोलू नकोस. खरं तर उद्याच्या फ्लाईटने मी येणार होते, पण तुला बघायचा मोह मला आवरता नाही आला. आता तुला बघितलं, तुझ्याशी बोलले, झालं माझं समाधान. मलाही खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आता भेटल्यावर खूप बोलू. अरे पण तुमच्या दोघींमध्ये आता मी काही बोलू का? अरे हो, हा इथेच आहे नाही का, विसरलेच होते मी. आई ऐक, आता मला ना तिला लवकर घरी सोडायचंय कारण ऑलरेडी खूप उशीर झालाय. सो आम्ही आता निघतो. बाय बाय, पुन्हा बोलू. बाय. बघ घालवतोय मला. असं नाहीये, आपण परत बोलूच. बाय बाय.
डॉक्टर विकास तुम्ही माझ्या बरोबर असणार आहात. ओके सर. सारिका, पहिली सर्जरी फारशी कॉम्प्लिकेटेड नाहीये, पण तरी सुद्धा आपण अलर्ट असायला हवं. येस सर. बाकी सगळी तयारी झाली? हो सर. आणि आजच्या बाकी सगळ्या अपॉइंटमेंट्स मानसी सांभाळेल. ओके, कारण मला दुपारपर्यंत वेळ मिळेल असं वाटत नाहीये. त्यात आज आत्या सुद्धा नाहीये, सो आय नीड टू बी देअर. आणि मानसी आली की तिला हे सगळं समजवायची जबाबदारी तुझी सारिका. येस सर. कुणी पेशंट ऐन वेळेला आले किंवा अर्जंटली ऍडमिट करायचं असेल तर ते सुद्धा मानसीच सांभाळेल. हो सर. आणि हो, सगळं झालं, सर्जरी झाली की मला एक स्ट्रॉंग कॉफी हवी. शुअर सर. लेट्स गेट बॅक टू वर्क. ऑल द बेस्ट सर. थँक्यू. हा बोल सलील. हॅलो. हा मानसी, अगं आज आई येते. हो म्हणालास तू. तर तू येशील माझ्याबरोबर एअरपोर्टला? आ, नाही आय नो, मी खूप आयत्या वेळी सांगतोय, पण तू जर आलीस ना तर तिला एक सरप्राईज असेल. अरे पण इट्स ओके, नो प्रॉब्लेम. नाही, मलाही आवडलं असतं यायला, पण अरे मी हॉस्पिटलला कळवलं नाही. मी बोलू का विक्रांतशी? नाही नको. मला वाटतं तू नाही म्हणणार नाही. नाही, तू जरी नाही म्हणणार नसेल तरी ते बरं दिसत नाही, आणि तू माझ्यासाठी बोलणं चांगलं नाही वाटणार. मी एक काम करते, मी बोलते आणि तुला कळवते. ठीक आहे, थँक्स. बाय बाय. फोन का नाही उचलत आहे? सारिका, मी एक स्ट्रॉंग कॉफी सांगितली होती, अजून मिळाली नाहीये. सर ते मी पाठवणारच होते. हॅलो. पुढच्या सर्जरीचे पेपर्स तयार आहेत? सर ऍक्च्युली मानसी मॅम. मला ते आत्ताच्या आत्ता हवेत, कळलं? हो सर, मी आणते. दोन मिस्ड कॉल्स. इतका वेळ लागतो? सर ते काय झालं? मला कारण देऊ नका, कळलं? ही चूक पुन्हा होता कामा नये, कळलं? हो सर. ठेव इथे आणि जा. सर काय? हे रिपोर्ट. मध्ये सगळे रिपोर्ट्स आहेत? हो सर. आपली रिस्पॉन्सिबिलिटी कोणी विसरूच कसं शकतं मला कळत नाही. सर ऍक्च्युली मानसी मॅम. मला कारण नकोय. मानसी नाहीये म्हणून सर्जरी थांबू शकत नाही ना? पुढच्या सर्जरीची तयारी झाली? होतेच आहे सर, फक्त अर्धा तास आहे अजून. अर्धा तास? इतका वेळ कशाला लागतो? सगळ्या गोष्टी वेळेतच व्हायला हव्यात, कळतंय? सर सगळं वेळेतच. सॉरी सारिका. सर तुम्ही कधीच एवढं चिडत नाही. माझं काही चुकलंय का?
म्हणतात ना, लग्न हा नशिबाचाच खेळ असतो. अहो, आम्ही सलीलसाठी इतक्या मुली बघत होतो, पण आता असं वाटतंय मानसीच नशिबात होती. हो ना, इतका चांगला मुलगा जावई म्हणून मिळतोय हे आमचंही नशीबच आहे. ऍक्च्युली खरं सांगायचं तर आता फक्त फॉर्मॅलिटी करायचीच राहिली. आमच्या घराने सलीलला आधीच जावई म्हणून स्वीकारलं. आणि तुम्हाला माहितीये, माझी मुलगी म्हणजे हे बाळ हे रडायला लागलं ना की घरातले सगळे शिट्टे वाजवून तिला शांत करतात. ही माझी मोठी बहीण मोनिका. आता कशी आहे तब्येत? तू हॉस्पिटलमध्ये होतीस ना, तेव्हापासूनच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. अहो, हिच्या मिस्टरांचंच आहे हॉस्पिटल. ते आणि त्यांची आत्या बघतात. मानसी सुद्धा तिथेच काम करते. अरे वा. नाव काय म्हणालात? विक्रांत दळवी. आता नाव सांगितलंच आहेस ना, मग बाकीचे डिटेल्स सुद्धा तूच सांग. ते खूप मोठे डॉक्टर आहेत, ते आणि त्यांच्या आत्या सुद्धा. मी सध्या त्यांच्याकडेच कामाचा अनुभव घेतेय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे काम करताना कसलंच बर्डन येत नाही. खरं तर दोघंही माझे मेंटॉर्स आहेत, पण आमच्यात खूप छान मैत्री आहे. हे असं असलं ना की काम हे काम वाटतच नाही. आणि आमच्या मनूशिवाय हॉस्पिटलमधलं पानही हलत. बरोबर ना मनू? हॉस्पिटलमधून फोन आहे. एक्सक्यूज मी. म्हटलं होतं ना. काय झालं ग? मॅम, काय झालं काही कळत नाहीये. आज सर पहिल्यांदा एवढे चिडलेत. काय? हो ना, आज नेमक्या निर्मला मॅम नाहीयेत आणि नेमक्या 2 सर्जरी झाल्यात. सर एरवी असे कधी करत नाहीत, पण आज खूप जास्त अपसेट आहेत. मॅम, मला काय झालंय ना काहीच कळत नाहीये. म्हणजे आम्ही सगळं नीट करतोय, पण तरी सुद्धा सर आमच्यावरती चिडतायत. आणि त्यामुळे ना मला खूप टेन्शन आलंय. अरे बापरे. मॅम, तुम्ही आज येणार नाही का? मानसी, सांगू नाही शकत, पण मी ट्राय करते. ओके, बाय. बाय. आपल्याला जेव्हा खूप स्ट्रेस असतो ना, तेव्हा भूक जाते आपली. जाते म्हणजे ती जाणवतच नाही, पण ऍक्च्युली भूक लागलेली असते. आणि शिवाय बॉडीला फ्युएलची गरज असतेच ना. सो प्लीज खाऊन घ्या. पकड 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 पकड. दादा पकड त्याला. दादा पकड पकड. काय काय चाललंय तुमचं? हा, तिकडे जाऊन खेळा. काय प्लीज दादा, तू बाळाला भेटायला चाललायस?
नाही. ए दादा प्लीज चल ना, आम्हाला तिच्याशी खेळायचंय. आणि तो मोनिका वहिनीची गप्पा मार. नाही नको, माझा मूड नाही. ए दादा प्लीज ना, चल ना दादा, प्लीज 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 ना दादा, प्लीज ना. आर्यन, अथर्व, प्लीज ना दादा, प्लीज ना. उगीच हट्ट करू नका. सांगितलं ना एकदा, नाही आतमध्ये जाऊन खेळा, पळा. काय रे, काय झालं? काही नाही, जेवायला वाढू का? भूक नाहीये. मित्र या नात्याची प्रत्येकाच्या मनात एक खास जागा असते, जशी माझ्या मनात तुझ्यासाठी आहे. मला माहित नाही माझं आणि सलीलचं लग्न होईल न होईल, पण त्यामुळे ती जागा कधीही रिप्लेस होऊ शकत नाही. माझ्या आयुष्यात होणारा हा खूप महत्वाचा बदल सगळ्यांनाच खूप चांगला वाटतोय, पण तो खरंच माझ्यासाठी चांगला आहे की नाही हे मला नाही ठरवता येते. ते सांगणारा तो आरसा तू आहेस विक्रांत. सॉरी, मी म्हटलं सॉरी. कशाबद्दल? आज हॉस्पिटलला येऊ शकले नाही ना, आणि फोनही करू शकले नाही. म्हणजे मी एकदा केला होता फोन, पण आय थिंक तू सर्जरीमध्ये बिझी होतास. नंतर काही ना काही घडत गेलं आणि मग मला फोनच करता नाही आला, म्हणून सॉरी. इट्स ओके. सुरुवातीला होईल जरा त्रास, नंतर होईल सवय. मला सारिका म्हणाली तू एकटा होतास ना, आज आत्या पण आल्या नव्हत्या, खूप प्रेशर आलं असेल ना. खूप चिडचिड झाली ना माझ्यामुळे. मानसी, मी का चिडेन? तू वागलीस का चिडण्यासारखं? नाही ना. मग अजूनही चिडलायस? मी चिडलो वगैरे काही नाही. थँक गॉड. ऐक ना, आज सलीलची आई आली होती मला बघायला. त्यांच्याशी गप्पा मारण्यात आणि बोलण्यात इतका वेळ गेला की बघ मानसी, मला वाटतं की तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू फोन कर, तुला जमेल तेव्हा तू ये. माझं काहीच म्हणणं नाही. आणि हे बघ, मी आता फोन ठेवतो, मला लवकर निघायचं सकाळी. ओके, थकलोय मी दिवसभर हॉस्पिटलमध्ये. बाय.